ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय प्रयत्न आहेत या संदर्भामध्ये किंवा तरुण पिढी बिघडत चालले, त्या महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात, चित्रविचित्र हावभाव करतायत. साहेब तुम्ही तो आत्ता सध्या आपल्या नारायणगावचा ज्वलंत प्रश्न आहे तो तेवढाच नाही. हे कॅफे खरं तर पोलीस आत्ता कारवाई करतात, हा एक विषय आहे आपला. त्या दोन्ही तिन्ही विषयांवर खरं तर मी तेच सांगतोय, आपण खरं तर ह्या विषयात ग्रामसभेला, कारण ग्रामपंचायतचे अधिकार कुठपर्यंत पोहोचतात, आपण पत्र देऊ, ही पोलीस प्रशासनाने या भूमिका मांडल्या पाहिजेत, या भूमिका केल्या पाहिजेत. आपण आपल्या पद्धतीने आपल्याही काही सूचना, मी थोडीशा कायदेशीर बाबींचा पण आपल्याला काय अभ्यास करून आपल्याला काय अधिकार आहेत ग्रामपंचायतला ते पण बघू, आणि निश्चित स्वरूपात या गोष्टी तरुण पिढी खरं तर आपण पाहतोय व्यसनाधीनता असेल किंवा तुम्ही हे जे सगळ्या गोष्टी सांगताय ह्या गोष्टी असतील, ह्या गोष्टींसाठी आपल्याला वेगळं काम निश्चित स्वरूपात शाळेपासून करावं लागणार. पण ते शाळेपासून जागरूकता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण हे काम करू शकत नाही. त्यासाठीचा सुद्धा आपल्याला काहीतरी एक रोड मॅप तयार करावं लागेल. आता आमची सगळी तरुणांची एकदा बैठक पण झाली होती या विषयावर, की व्यसनाधीनता सुद्धा आपल्या तरुणांमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा जाणवती. अनेक तरुण दारूच्या आहारी गेलेले दिसतात, गांजाच्या आहारी झालेले दिसतात. यासाठीचा सुद्धा आपल्याला एक रोड मॅप तयार करून घ्यावा लागेल. काही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. निश्चित स्वरूपात याहीसाठी आपल्याला एक वेगळं टास्क आपल्याला तयार करावं लागेल आणि त्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे. नारायणगाव बस स्थानक परिसरामध्ये त्या महिला उभ्या राहतात, लोकांना हातवारे करतायत. मी आता मागेही तुम्ही खरं तर विषय मांडला होता, साहेबांनाही सांगितलं, साहेबांनी कारवाई केली, एकदा दोनदा तीनदा कारवाई होती, पण पुन्हा त्या महिला येऊन थांबतात. त्या विषयावर सखोल ठोस असा काहीतरी निर्णय आपल्या सगळ्यांना घ्यावा लागेल. म्हणून त्या बाबतीतल्या सुद्धा काही सूचना असतील निश्चित स्वरूपात ग्रामसभेमध्ये येऊन आपण सगळ्यांनी कराव्यात. नारायणगाव शहरामध्ये सुद्धा असं काही सुरू आहे, कदाचित तुमच्या कानावर असेल. साहेब आपण त्या विषयावर बघा, एखादी IQ माहिती घेण्यापेक्षा त्यातलं सगळं पूर्णपणे त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं मला वाटत नाही की उचित आहे. पण ज्या काही माहिती मिळते त्याची आपण सखोल जाऊन चौकशी करून पुढच्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाबरोबर आपण त्याच्यावर काम करू, एवढा मी तुम्हाला शब्द निश्चित. नारायणगाव परिसरामध्ये ज्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर गुटखा सर्रास मिळतो. मी तुम्हाला तेच सांगतोय साहेब, ह्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत पोलिसांचं की ज्याच्यावर पोलीस स्टेशननी ह्या गोष्टींकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. मी परतही तेच म्हणतोय की बघा, आता प्लॅस्टिक बंदी, सरकारने प्लॅस्टिक बंदी केली पण सहज प्लॅस्टिक मिळतं. बरं, जर तुम्ही जर त्या याच्यावर जर निर्माणावर जर बंदी घातली किंवा निर्माण जिथं होते तिथंच जर कारवाई केली, निर्मिती थांबवली, तर मला वाटतं त्याच पद्धतीचं काम ते सोपं होईल सगळ्यांसाठी. जर आलंच नाही मार्केटला तर विकणार कुठून? शासनानेच खरं तर या गोष्टी पाळल्या पाहिजेत. शासनानेच या गोष्टींवर कडक निर्बंध लावले पाहिजे.